विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा घटक अभ्यासणार आहोत. संगणकाची रचना लक्षात घेत असताना विद्यार्थी मित्रांनो, CPU ची रचना लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण संगणकामध्ये CPU किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण संगणकाच्या साहाय्याने केला जाणारा सर्व प्रोसेस किंवा प्रक्रिया ह्या CPUच्या आधारेच केल्या जातात. म्हणून CPU ला किंवा सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला संगणकाचा आत्मा किंवा मेंदू असे संबोधले जाते. तर ह्या CPU मध्ये कोणकोणते भाग येतात किंवा कोणकोणत्या घटकांनी मिळून हा CPU बनलेला आहे आणि CPU चे कार्य कसे चालते हे आज आपणाला पाहायचे आहे. CPU ची रचना साधारण या पद्धतीनं असते. CPU मध्ये म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये अनेक वेगवेगळे घटक, अनेक वेगवेगळे भाग असतात. हे सर्व भाग इलेक्ट्रॉनिक असलेले आपल्याला दिसून येतील. The central processing unit is the portion of a computer system that carries out the instructions of a computer program to perform the basic arithmetical, logical, and input and output operations of the system. It acts as the brain of computer. CPU हा संगणकाचा मेंदू म्हणून कार्य करत असतो. सर्व संगणकाच्या प्रक्रिया CPU मध्ये पार पडतात. विद्यार्थी मित्रांनो, संगणकाच्या CPUचा इतिहास जर तुम्ही बघितला तर CPU मध्ये पहिल्यांदा ट्रान्झिस्टरचा वापर केला जात असलेला आपल्याला दिसून येईल. पण सध्या मात्र टेक्नॉलॉजी जसजशी बदलत गेली तसतसा आता इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणजेच ICचा वापर करून संगणकाचा CPU हा तयार केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे वेगवेगळ्या ICs वापरून संगणकाच्या CPUचा भाग हा तयार केलेला असतो. संगणकामध्ये म्हणजेच CPU मध्ये ICचा वापर, इंटिग्रेटेड सर्किटचा वापर केला जात असल्यापासून संगणकाचा आकार हा कमी कमी होत असलेला आपल्याला दिसून येईल. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीवरून CPUची रचना आणि त्याचे कार्य कसे चालते हे आपल्या लक्षात येईल. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये प्रामुख्याने 3 भाग असतात. एक ALU, CU आणि मेमरी युनिट. ALU म्हणजेच अरिथमेटिक लॉजिक युनिट, CU म्हणजे कंट्रोल युनिट किंवा नियंत्रण कक्ष आणि मेमरी युनिट. मेमरी युनिटमध्ये ROM आणि RAM असे 2 भाग असलेले आपल्याला दिसतील. ROM म्हणजेच रीड ओनली मेमरी आणि RAM म्हणजे रीड ॲक्सेस मेमरी. इनपुट संगणकाचा CPUला दिल्यानंतर CPU मध्ये प्रोसेसिंगचं कार्य घडतं व आपणाला आउटपुट मिळतो. CPU मध्ये वेगवेगळे भाग असलेले आपल्याला दिसून येतील. उदाहरणार्थ कंट्रोल युनिट किंवा CU, अरिथमेटिक लॉजिक युनिट किंवा AU आणि CPU मध्ये खूप सारे रजिस्टर्स असतात. हे रजिस्टरच्या साहाय्यानेच CPU मधले वेगवेगळे पार्ट एकमेकांना जोडलेले असतात की ज्यामुळे CPUला संगणकाला दिलेल्या कमांडानुसार प्रोसेसिंग करणे सोयीचे होते किंवा ह्याच रजिस्टरच्या साहाय्याने संगणकाचा CPU ह्या वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतो. CPU मधल्या कंट्रोल युनिट किंवा CUचं काम कसं चालतं म्हणजे नियंत्रण कक्ष काय करतो. कंट्रोल युनिट कंट्रोल्स ऑपरेशन्स ऑफ अदर पार्ट्स ऑफ CPU as well as all parts of computer by sending a control signal, that is control sequence of instructions to be executed
control flow of data among all parts of computer. Control unit interpret instructions, regulate timing of processor, send control signal to and receive control signal from peripheral devices. म्हणजे संगणकावरती नियंत्रण, संगणकाच्या प्रोसेसिंग प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवण्याचं काम हा नियंत्रण कक्ष म्हणजेच कंट्रोल युनिट करत असतो. सीपीयू मधील अरेथमेटिक आणि लॉजिक युनिट किंवा एएलयूचं काम काय, तर अरेथमेटिक अँड लॉजिक युनिट कन्सिस्ट of a complicated set of logic circuit and accumulator. It is mainly responsible for calculation, logically comparison and decision. म्हणजेच अरेथमेटिक अँड लॉजिक युनिटमध्ये संगणकाच्या ज्या गणितीय प्रक्रिया आहे किंवा गणितीय प्रक्रियेच्या संबंधित ज्या प्रोसेसिंगचा भाग आहे, प्रक्रियेचा भाग आहे, हा संपूर्ण भाग अरेथमेटिक अँड लॉजिक युनिट सांभाळतो. म्हणजेच एयुलीमध्ये, सी पी यूच्या एयुलीमध्येच सर्व गणितीय प्रक्रिया ह्या केल्या जातात. सी पी यूमधले रजिस्टर्स हे अनेक अर्थाने महत्त्वाचे असतात. रजिस्टर इज अ स्पेशली मेमरी यूज्ड बाय द सी पी यू फॉर टेम्पररली स्टोरिंग डाटा ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ इन्स्ट्रक्शन्स. रजिस्टरमध्ये तात्कालिक स्वरूपामध्ये सूचनांचं स्टोअर करणं हे काम असतं. सी पी यूमध्ये अनेक प्रकारचे रजिस्टर्स आपल्याला दिसून येतात. किंबहुना वेगवेगळ्या रजिस्टरच्या साहाय्याने सी पी यूचं काम कसं चालतं. द सी पी यू इज सेंट्रली लोकेटेड ऑन द मदरबोर्ड. सिन्स द सी पी यू कॅरीज आउट ए large share of the work in the computer, data pass continually through it. The data come from the RAM and the units like keyboard, drives, etc. After processing, the data is sent back to the RAM and the units. The CPU continually receives instructions to be executed. Each instruction is a data processing order. संगणकाच्या प्रोसेसिंगचा सर्व भाग हा सी पी यूमध्येच होत असतं. म्हणून सी पी यूला संगणकाचा मेंदू असे म्हणतात. विविध मायक्रोप्रोसेसरच्या साहाय्याने सी पी यू हा बनलेला असतो. ए मायक्रोप्रोसेसर इज अ कम्प्युटर प्रोसेसर ऑन अ मायक्रोचिप. इट्स समटाइम्स कॉल्ड ए लॉजिक चिप. इट इज द इंजिन दॅट गोज इन टू मोशन when you turn the computer on. A microprocessor is designed to perform arithmetic and logic operations that make use of small number holding areas called registers. Typical microprocessor operations include adding, subtracting, comparing two numbers and fetching numbers from one area to another. विविध मायक्रोप्रोसेसरच्या साहाय्याने संगणकाच्या सी पी यूमध्ये वेगवेगळ्या गणितीय प्रक्रिया ह्या पार पाडल्या जातात. These operations are the result of a set of instructions that are part of the microprocessor design. When the computer is turned on, the microprocessor is designed to get the first instructions from the basic input-output system that comes with the computer as part of its memory. After that, either the basic input-output system or the operating system that basic input-output system loads into computer memory or an application program is driving the microprocessor, giving it instructions to perform. या आकृतीवरून मायक्रोप्रोसेसर कसे दिसतात हे तुमच्या लक्षात येईल. असे अनेक मायक्रोप्रोसेसरच्या साहाय्यानेच सी पी यू हा बनलेला असतो. सी पी यूमध्ये अनेक मायक्रोचिप देखील असतात.
A microchip is a unit of package computer circuit that is manufactured from a material such as silicon at a very small scale. Microchips are made for program logic and for computer memory. मायक्रोचिपच्या साहाय्याने लॉजिकल आणि मेमरीचे प्रोग्राम सी पी यू हा रन करीत असतो. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रांवरून सी पी यूमधल्या मायक्रोचिप कशा दिसतात हे आपल्या लक्षात येईल. अशा अनेक मायक्रोचिपनं सी पी यू हा बनलेला असतो.